जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मिशन खाकी अंकगणित अतिसंभाव्य मिश्र प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमचा वेळ वाचणार आहे आणि त्याचा परिणाम तुमचे गुण वाढणार आहेत. त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. जसं की पहा, वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न आता पाहू. पहिला प्रश्न आहे, एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे. बघा बेटा, एकमेव समसंख्या सांगा की जी मूळ संख्या आहे. तर एकमेव समसंख्या अशी आहे दोन की जी मूळ संख्या आहे. तुम्हाला माहित असेल की कुठलीच समसंख्या ही मूळ संख्या नसते. फक्त एकमेव अशी समसंख्या आहे दोन की जी मूळ संख्या आहे. आपल्याला विचारलं होतं एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे, त्याचं उत्तर आहे दोन. का बघा, तर दोन ही सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे, बरोबर. त्याच्यानंतर हे जर चार पाहिलं तर ती सम आहे बेटा, पण मूळ नाही, मूळ नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सहा जर पाहिलं तर सम आहे पण ती मूळ नाही. आठ जर पाहिलं तर ती सम आहे पण मूळ नाही. ठीक आहे. आपल्याला विचारलं होतं काय, एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे. अशी एकमेव समसंख्या आहे दोन जी सम पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. नेहमी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. तर बेटा लक्षात ठेवायचं, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या जर विचारल्या, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, त्याचं उत्तर आहे 25. आणि 1 ते 100 पर्यंत जर संयुक्त संख्या विचारल्या तर ते किती आहेत रे, 74. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, आपलं उत्तर आहे मूळ संख्या असतील 25. पर्याय क्रमांक 2 दिसतो 25. आणि संयुक्त संख्या किती बेटा, 74. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आणि संयुक्त संख्या 74, यांची बेरीज जर केली तर 99 व्हायलं. एक संख्या कुठे गेली, तर बेटा ती एक संख्या आहे एक. ती मूळ पण नाही, ती मूळही नाही आणि ती संयुक्त पण नाही, बरोबर. एक ही अशी संख्या आहे जी मूळ संख्या पण नाही आणि जी संयुक्त संख्या पण नाही. म्हणून 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आणि संयुक्त संख्या किती आहे बेटा, 74 आहे. चला तिसरा प्रश्न. एका क्रिकेट स्पर्धेसाठी पहा, प्रश्न काय म्हणतो, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळ्या 18 संघाने आपले नाव नोंदविले आहे. प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे, तर एकूण किती सामने होतील. जसं की हस्तांदोलनाचा प्रश्न असतो ना, त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे. एकूण किती संघांनी आपलं नाव नोंदवलं बेटा त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी, तर 18 संघांनी आपलं नाव नोंदवलं आणि प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळला, तर एकूण किती सामने होतील असं विचारलं. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला आहे हस्तांदोलनाचा, एन कंसामध्ये n-1/2. हा आहे हस्तांदोलनाचा, म्हणजे हस्तांदोलनाची संख्या करण्याचं सूत्र आहे. आता n म्हणजे काय रे, तर किती संख्या आहेत बेटा, 18. n-1 म्हणजे काय, 18 - 1 किती रे, 17. आणि भागिले किती करायचं, 2. आता काय होईल पहा, 2-9-18 आणि 17-9 153. 17-9 किती, 153. किती सामने व्हायला पाहिजे बघा बरं, 153 सामने व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 दिसतो. 153 सामने या ठिकाणी व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, 20/99 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. 20/99 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. बेटा आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी हा छेदाधिक अपूर्णांक आहे. लक्षात ठेवा, हा कसा अपूर्णांक आहे रे, छेदाधिक अपूर्णांक आहे. आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा कमी असते. म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक असल्यामुळं
पहिल्यांदा आपण लिहू अपूर्णांकामध्ये, पूर्णांकामध्ये काही येईल शून्य, बरोबर. कारण कधी लक्षात ठेवायचं, एखादा अपूर्णांक जर छेदाधिक असेल, छेदाधिक म्हणजे त्याचा छेद जर मोठा असेल तर त्याची किंमत एक पेक्षा कमी असते, म्हणजेच पूर्णांकामध्ये किती येतो, शून्य. ठीक आहे. आता पूर्णांकामध्ये आपण शून्य घेतलं, मग आता लक्षात ठेवायचा, छेदामध्ये आहे 99 आणि अंशामध्ये आहे 20, म्हणजे याचा अर्थ छेदामध्ये 99 आहे, म्हणजे याचा अर्थ आता हा आवर्ती दशांश पूर्णांक आहे आणि छेदामध्ये जर 99 असेल तर दोन अंकांची पुनरावृत्ती होते. मग ते पुनरावृत्ती झालेले दोन अंक कोणते असतील, तर ते असेल 2 आणि 0, आणि त्याच्या डोक्यावर आडवी रेघ दिली म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. बघा 0.20 आणि डोक्यावर आडवी रेघ, त्याला म्हणायचं आवर्ती दशांश पूर्णांक. 20/99 याचं जर आपण आवर्ती दशांश पूर्णांकात रूपांतर केलं तर 0.20 असं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 बघा. या प्रकारचे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये आपल्याला विचारतात, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी बरेचसे नियम आहेत, पण आपण कुठलाच नियम नाही पाहायचा. एक तुम्हाला या ठिकाणी ट्रिक सांगतो पहा. आपल्याला खाली किती पर्याय दिले बेटा, 4 पर्याय, आणि 4 पर्यायापैकी विचारलं काय, तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता. मग पहिली संख्या कोणती आहे बघा रे, 12/23. दुसरा ऑप्शन आहे 11/21. तिसरा ऑप्शन आहे 17/33 आणि चौथा ऑप्शन आहे बेटा 21/41. तर पहिल्यांदा काय करायचं, या दोघांमध्ये ठरवायचं कोण मोठा आणि कोण लहान. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं सर्वात लहान अपूर्णांक कोणता. मग बघा काय करायचं, या दोघांमधून लहान कोण आहे हे आपण पहिल्यांदा शोधू. तिरकस गुणाकार करायचा. 23 एक 23 ला 3 हातचे 2, 23 एक 23 2, 25. किती आला तिरकस गुणाकार इथं, हा तिरकस गुणाकार किती आला रे, 253. आता 12 ने 21 ला गुणा, 12 एक 12 ला 2 हातचे 1, 12 दुनी 24 आणि 1 25. इथं आलं 252 आणि इथं आलं 352. मला सांगा बेटा, या ठिकाणी तिरकस गुणाकार आपण केला तर ज्याच्या डोक्यावर लहान गुणाकार आला तो अपूर्णांक लहान, आणि ज्याच्या डोक्यावर गुणाकार मोठा आला तो अपूर्णांक मोठा असतो. मग या दोन अपूर्णांकांची तुलना करताना जेव्हा आपण तिरकस गुणाकार केला तेव्हा कुणाच्या डोक्यावर लहान गुणाकार आला, 252 लहान का 253 लहान, 252 लहान. याचा अर्थ या दोघांमध्ये 12/23 हा पूर्णांक कसा आहे, लहान आहे. या दोघांमध्ये जर विचार केला तर 12/23 लहान आहे. आता जाऊ आपण इकडं, इकडं बघा, हा तिरकस गुणाकार करा, हा तिरकस गुणाकार करा. कसं करायचं पहा. 33 एक 33 ला 3 हातचे 3, 33 दुनी 66 आणि 3 69, म्हणजे 693. हा गुणाकार किती येतो रे, 693. आता हा गुणाकार 17 एक 17 ला 7 हातचे 1, 17 चोक 68 आणि 1 69. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार कुणाच्या डोक्यावर कमी आला, 697 लहान का 693 लहान, तर 693 लहान. मग या दोघांमधून लहान कोण आहे बेटा, तर त्या दोघांमधून लहान कोण आहे रे, तर 21 छेद किती आहे, 41. आता या दोघांमध्ये तुलना केली 12/23 लहान, या दोघांमध्ये तुलना केली 21/41 लहान. आता शेवटी आपण या दोघांमध्ये तुलना करू म्हणजे आपल्याला आपलं उत्तर आता मिळून जाईल. बघा कसं, चला तिरकस गुणाकार करा. 23 एक 23 ला 3, 23 एक 23 ला 3 हातचे 2, 23 दुनी 46 आणि 2 48, 483. आणि इकडं 12 एक 12 ला 2, 12 एक 12 ला 2 हातचे 1, 12 चोक 48 आणि 1 49. मग आता 492 लहान का 483 लहान, तर 483 लहान. म्हणजे याचा अर्थ आपलं फायनल उत्तर काय असेल, तर 21/41. पर्याय क्रमांक 4 आहे 21/41. कळलं का बेटा, विचारलं काय होतं, या 4 पर्यायापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे. तर पहिल्यांदा आपण 12/23 ची आणि 11/21 ची तुलना केली. याच्यामध्ये कोण लहान ठरलं रे, 12/23. पुन्हा या दोघांची तुलना केली, याच्यामध्ये कोण लहान ठरलं, 21/41. आणि पुन्हा या दोघांची आपण तुलना केली तर या दोघांमध्ये कोण लहान ठरलं, तर 21/41.
म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पुन्हा बघा, तोच प्रश्न आहे. खाली दिलेल्या अपूर्णांकांमध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ठीक आहे, सेम तोच प्रश्न आहे. खाली दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा, पहिला ऑप्शन काय आहे? पहिला ऑप्शन आहे 25/9. दुसरा ऑप्शन काय आहे रे? 38/9. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय बेटा? तिसरा ऑप्शन आहे 33/8. आणि चौथा ऑप्शन आहे बेटा 29/7. ठीक आहे, तर पहा, आता आपल्याला यांची तुलना करायची आहे. तुम्हाला एक सांगतो, एक नियम आहे. जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतात, आता आपण या दोघांची तुलना करालो बघा, या दोघांची तुलना करायलो. जेव्हा अपूर्णांकाचे छेद कसे असतात रे? समान असतात. अशा वेळेस ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आपल्याला कसा अपूर्णांक शोधायचा बेटा? लहान अपूर्णांक शोधायचा ना. मग खाली दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर आपण पहिल्यांदा काय करू, या दोघांमध्ये कोण लहान आहे ते शोधू. या दोघांमध्ये लहान कोण असेल तर बेटा 25/9 हा लहान असेल. का रे? तर एक नियम आहे, अपूर्णांकांचे छेद जर समान असतील तर ज्याचा अंश लहान तो लहान आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग छेद समान आहे आणि अंश इथं मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा आणि हा पूर्णांक लहान. या दोघांमध्ये कोण लहान ठरलं? 25/9. त्याला पुढे घ्या. आता इथं तर छेद समान नाहीत, आपण तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार जर केला तर पहा, आता या ठिकाणी आपण गुणाकार करू. 8/9 किती? 8/9 72 ला 2 8 7. 8 दुनी 16. 8 दुनी 16. 16 आणि 7 23. ठीक आहे, त्याच्यानंतर हा गुणाकार 7-21 ला 1 8 2. 7-21 आणि 2 23. ठीक आहे, 231 आणि 232. मग याच्यामध्ये लहान कोण? ज्याच्या डोक्यावर गुणाकार लहान आला तो अपूर्णांक लहान. आता या दोघांमध्ये 25/9 लहान आणि या दोघांमध्ये जर पाहिलं तर हा गुणाकार लहान आहे याच्यापेक्षा, म्हणून 33/8 हा लहान आहे. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला फायनल खेळायचं आहे. ठीक आहे, याच्यामधून कोण जिंकलं रे? या दोघांमधून, या दोघांमधून 25/9 पुढे आला आणि या दोघांमधून 33/8 पुढे आला. आता पुन्हा या दोघांची तुलना करायची तिरकस गुणाकाराने. कसं पहा आता, तर 25/8 200 किती होतो? 25/8 200 आणि 33चा आणि 9चा गुणाकार 9-27 ला 7 8 2. 9-27 2 29 297. मग आता याच्यामध्ये बघा, कुणाच्या डोक्यावर गुणाकार लहान आला तर 25/9च्या, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? तो आहे बेटा 25/9. ठीक आहे, 25/9 हा अपूर्णांक सर्वात लहान असायला पाहिजे. चला आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो? ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. कोण? ए हा एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. बी हा तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो. जर ए आणि बी यांनी जर एकत्र काम केले तर ते काम किती दिवसामध्ये संपेल? तर बेटा याच्यासाठी कुठलं सूत्र न वापरता डायरेक्ट एकच फॉर्म्युला वापरा. XY भागिले X अधिक Y. लसावी पद्धत पण आहे, पण त्याच्यापेक्षाही सोपं आहे. पहा, आता ए ला काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी बी ला 30 दिवस लागतात आणि दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवस लागतील असा प्रश्न जर विचारला तर XY छेद X अधिक Y हे सूत्र वापरा. आता XY म्हणजे काय? तर एकाला लागणारे दिवस 15 गुणिले दुसऱ्याला लागणारे दिवस 30 आणि छेदामध्ये X अधिक Y म्हणजे काय? तर 15 अधिक 30 किती होणार रे? 45. आता कॅल्क्युलेशन करा, काय येते? 15 1 15, 15 त्रिक 45, 3 10 30 आणि शेवटी 10 गुणिले 1 10 1 10. हे आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, लसावी मेथड पण आहे, पण ठीक आहे आता आपण एकच मेथड पाहू आज, कारण आपल्याला एकूण 15 प्रश्न पाहायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळं कधी लक्षात ठेवा, या प्रकारचा प्रश्न जर आपल्याला विचारला सूत्र वापरायचं XY भागिले X अधिक Y. 15 गुणिले 30 आणि छेदामध्ये 15 अधिक 30 45. 15 1 15, 15 त्रिक 45, 3 10 30 आणि शेवटी 10 1 10. हे आपलं उत्तर यायला
पाहिजे. चला पुढं. अ आणि ब, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो. अ आणि ब हे दोन जण एका यंत्राची जोडणी 12 दिवसात करतात. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात सांगतो. एक काम आहे कशाचं, यंत्राची जोडणी करण्याचं. अ आणि ब हे दोघे जण जर काम केलं तर 12 दिवसामध्ये काम करतात. अ आणि ब हे दोघे जण एका यंत्राची जोडणी 12 दिवसात करतात. जर ब एकटा त्या यंत्राची जोडणी 48 दिवसामध्ये करू शकत असेल तर अ एकटा किती दिवसामध्ये जोडणी पूर्ण करू शकेल. बघा, दोघांना लागणारे दिवस दिले आणि त्याच्यापैकी एकाला लागणारे दिवस दिले आणि दुसऱ्याला लागणारे दिवस विचारले, तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपला एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय. काम जर दोघांना मिळून करायचं असेल तर एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय, आणि दोघांना लागणारे दिवस आणि पुन्हा एकाला लागणारे दिवस दिले असतील आणि दुसऱ्याला लागणारे दिवस विचारले असतील तर सूत्र वापरायचं आहे एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय. मग एक्स म्हणजे मोठी संख्या काय याच्यामधली 48 गुणिले 12 आणि छेदामध्ये 48 मायनस 12. ठीक आहे. एक्स वाय म्हणजे 48 गुणिले 12 आणि एक्स मायनस वाय म्हणजे 48 मायनस 12. चला, 48 गुणिले 12 आणि छेदामध्ये 48 मधून 12 गेले किती झाले बेटा, 36. ठीक आहे. चला कॅल्क्युलेशन करा. 12 एक 12, 12 त्रिक 36, 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 नाही तर भाग द्या, 3 एक 3, किती उरला 1, 3 6 18 आणि शेवटी 16 गुणिले 1, 16 एक 16. किती दिवस लागायला पाहिजे. एकट्या जर अ न काम केलं त्या एकट्या अ ला ते जोडणी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, त्याचं उत्तर आहे 16 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 4. चला पुढं. बघा पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न बघा. एक माणूस एक काम 5 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. एक माणूस एक काम 5 दिवसामध्ये करतो, परंतु त्याच्या मुलाच्या मदतीने तो ते काम 9 दिवसातच संपवतो, तर त्याचा मुलगा एकटा स्वतंत्रपणे ते काम किती दिवसामध्ये संपवेल. आता बघा, आपण जो 8वा प्रश्न पाहिला होता ना, तो 8वा प्रश्न आणि 9वा प्रश्न सारखाच आहे. पहा काय सांगितलं. एक माणूस एक काम 5 दिवसामध्ये करतो, म्हणजे माणसानं जर स्वतंत्रपणे काम केलं तर 5 दिवस लागतात, आणि जर मुलाच्या मदतीनं काम केलं म्हणजे मुलाने आणि त्याच्या वडिलांनी जर मिळून काम केलं तर काम 3 दिवसामध्ये संपते. तर आपल्याला विचारलं एकटा मुलगा ते काम किती दिवसामध्ये करेल. सेम तोच सूत्र आपल्याला वापरायचं. कोणतं, प्रश्न क्रमांक 8 मधलं एक्स वाय भागिले एक्स मायनस वाय. चला आता या ठिकाणी वडील किती दिवसामध्ये काम करतो रे. एक माणूस 5 दिवसात. 5 गुणिले दोघं मिळून किती दिवसात करतात, 3. 5 गुणिले 3 छेदामध्ये 5 मायनस 3, 5 त्रिक 15 आणि छेदामध्ये 5 मधून 3 गेले 2 आणि 15 ला जर 2 न भागलं तर हे 2 ला 2 बेस 7 14, बाकी उरली 1. बरोबर. आपलं उत्तर आलं होतं 15/2. मग 15/2 ला जर आपण पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर 7.1/2, म्हणजे एकट्या मुलानं जर काम केलं त्याला किती दिवस लागतील. 7.1/2 म्हणजेच 7.5 दिवस. त्याला आपण 7.5 पण म्हणू शकतो. ठीक आहे. इथं ऑप्शन मध्ये नसल्यामुळं गरज नाही. चला 7.1/2 दिवस. चला पुढचा प्रश्न. एक जहाज प्रवाहाच्या दिशेने 24 किमी अंतर 4 तासात. बघा, एक जहाज प्रवाहाच्या दिशेने 24 किमी अंतर 4 तासात जाते व तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तासामध्ये पार करते, तर स्थिर पाण्यातील जहाजाचा वेग किती. चला, जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग विचारला. जहाजाचा स्थिर पाण्यातला वेग म्हणजेच त्याला आपण स्वतःचा वेग म्हणू किंवा त्यालाच आपण संथ पाण्यातला वेग सुद्धा म्हणतो. ठीक आहे. चला मग बेटा, जहाजाचा जर वेग करायचा असेल, जहाजाचा वेग म्हणजे संथ पाण्यातला वेग, तर आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग माहित असणं गरजेचं आहे. चला मग आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे बघा. प्रवाहाच्या दिशेने वेग किती असेल मला सांगा. प्रवाहाच्या दिशेने किती अंतर रे.
प्रवाहाच्या दिशेने 24 किमी अंतर 4 तासात, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे? 4 6 24, 6 किलोमीटर प्रति तास आहे ना. एक जहाज प्रवाहाच्या दिशेने 24 किमी 4 तासात, 24 किमी 4 तासात 24 ला जर 4 न भागलं तर जातानाचा जो वेग आहे तो 6 किमी आहे. आता प्रवाहाच्या विरुद्ध वेग, प्रवाहाच्या विरुद्ध वेग, आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर 6 तासामध्ये पार करते. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर म्हणजे कोणते रे? 24 किमी किती तासामध्ये पार करते? 6 तासात. म्हणजे याचा अर्थ साइन चोक 24 4 किलोमीटर प्रति तास. बेटा लक्षात ठेवा, प्रवाहाच्या दिशेने जाताना त्या नावेचा वेग किती आहे रे? 6 किमी प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतानाचा जो वेग आहे तो आहे 4 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला विचारलं काय, तर त्या जहाजाचा वेग किती? त्या जहाजाचा वेग किती? जहाजाचा वेग म्हणजेच संत पाण्यातला वेग, आणि संत पाण्यातला वेग काढण्याचं सूत्र आहे बेटा x अधिक y भागिले 2. मग x अधिक y म्हणजे काय? तर x म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग आणि y म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग. चला, मग प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती होता रे? 6 बरोबर, प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येतानाचा वेग किती होता रे? 4 आणि भागिले 2 करा. 6 4 10, 10 ला जर 2 न भागलं तर बे पंचे 10. त्या जहाजाचा स्वतःचा वेग किती? तर तो असेल 5 किलोमीटर प्रति तास. 5 किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ठीक आहे बेटा, बघा याला आपण जहाजाचा वेग सुद्धा म्हणू शकतो, यालाच आपण जहाजाचा संत पाण्यातला वेग म्हणू शकतो, यालाच आपण जहाजाचा स्थिर पाण्यातला वेग सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, आपल्याला विचारलं जहाजाचा वेग किती, तर उत्तर आहे 5 किलोमीटर. आता तुम्हाला याचं उत्तर मी शॉर्टकट मध्ये सांगतो बघा. हे जर झालं असेल तर पहा, आता पुढचं एक शॉर्टकट आहे, तर काय करायचं पहा. पहिल्यांदा इथे लिहायचं विरुद्ध, इथे लिहायचं बेटा संथ, आणि इथे लिहायचं दिशेने. इथे काय लिहायचं रे? दिशेने. चला, आता पहा या ठिकाणी एक जहाज प्रवाहाच्या दिशेने 24 किमी 4 तासात, किती? 24 किमी किती तासामध्ये रे? 4 तासात. म्हणजे एक जहाज प्रवाहाच्या दिशेने, दिशेने म्हणून इथे लिहिलं मी, दिशेने 24 किमी 4 तासात 4 6 24, म्हणजे याचा अर्थ दिशेने जातानाचा वेग किती आहे बेटा? 6. दिशेने जातानाचा वेग आहे 6. पुन्हा व तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तासात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर म्हणजे किती? 24 किमी किती तासामध्ये? 6 तासात. साइन चोक 24 4 किलोमीटर प्रति तास. मला सांगा बेटा, आता प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे? 6. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती आहे? 4. आणि जहाजाचा वेग म्हणजेच संत पाण्यातला वेग. मग संत पाण्यातला वेग कसा असतो? तर विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आणि दिशेने जातानाचा वेग यांच्या ऍव्हरेज एवढा असतो, यांच्या सरासरी एवढा असतो. मग 6 आणि 4 यांची सरासरी किती? तर 6 आणि 4 10, 10 चे निम्मे 5. ठीक आहे, किती यायला पाहिजे आपलं उत्तर? 5 किलोमीटर प्रति तास. संत पाण्यातला वेग म्हणजेच त्या जहाजाचा स्वतःचा वेग 5 असेल. बघा, विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आहे 4, दिशेने जातानाचा वेग आहे 6. या दोघांची काय करायची बेटा? बेरीज करायची आणि बेरजेला निम्म करायचं. दोघांची बेरीज 10, 10 चे निम्मे 5. हा असेल त्या जहाजाचा वेग किंवा त्या जहाजाचा संत पाण्यातला वेग. ठीक आहे, चला पुढे घ्या. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 किमी हाकतो आणि तो ती नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासात 10 किमी हाकतो, तर प्रवाहाचा तासी वेग किती आपल्याला विचारलं. ठीक आहे, आता बेटा प्रवाहाचा वेग विचारला तर आपण काय करू? पहिली पद्धत, प्रवाहाच्या दिशेने वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग, आणि पुन्हा बघायचं
प्रवाहाच्या विरुद्ध वेग, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जातानाचा वेग. ठीक आहे, बघा आता मला सांगा, एक नावाडी त्याची नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 2 तासामध्ये किती किमी हाकतो? 18 किमी. 18 किमी 2 तासात, म्हणजे बे 9 18, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे रे? 9 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासात 10 किमी. बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किमी किती तासामध्ये? 2 तासात 10 किमी. मग प्रवाहाच्या दिशेने 18 किमी 2 तासात, म्हणजे जातानाचा वेग आहे 9 किलोमीटर प्रति तास. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर अंतर 2 तासात, म्हणजे बे 5 10 5 किलोमीटर प्रति तास, हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आहे. बेटा विचारलं काय रे? प्रवाहाचा वेग. मग प्रवाहाचा वेग काढण्याचं सूत्र काय आहे? तर प्रवाहाचा वेग काढण्याचं सूत्र आहे x - y/2. लक्षात ठेवा, संत पाण्यातला वेग काढायचा असेल तर x + y/2, आणि प्रवाहाचा वेग जर विचारला असेल x - y/2. x म्हणजे काय? दिशेने जातानाचा वेग 9, मायनस y म्हणजे काय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग 5/2. 9तून 5 गेले 4, आणि 4 ला जर 2 भागलं तर बे 2 4, 2 किलोमीटर प्रति तास हा त्या प्रवाहाचा वेग असेल. प्रवाहाचा वेग असेल 2 किलोमीटर प्रति तास. आपल्याला विचारला होतं प्रवाहाचा तासी वेग किती, तर उत्तर येईल आपलं 2 किलोमीटर प्रति तास. बघा, प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग 9, याला म्हणायचं आपण x. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आहे 5, याला म्हणायचं आपण y. आणि बेटा आपल्याला जर संत पाण्यातला वेग विचारला तर या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. आणि जर प्रवाहाचा वेग विचारला तर या दोघांची वजाबाकी करायचं आणि भागिले काय करायचं? 2 करायचं. आपल्याला उत्तर मिळते. चला एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो. मागच्या उदाहरणासारखंच पहा आता एक शॉर्टकट कशी आहे. तर पहा आता शॉर्टकट अशी आहे, इथं लिहायचं विरुद्ध, इथं लिहायचं बेटा संथ, आणि इथं लिहायचं दिशेने. इथं काय लिहायचं रे? दिशेने. मग मला सांगा, दिशेने किती अंतर किती तासामध्ये? प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर 2 तासात, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे? 9. बरोबर, नोट करून ठेवा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासात 10 किमी, विरुद्ध दिशेने 10 किमी 2 तासात, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती आहे रे? 5 किमी. चला मग आता सांगतो की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग 5 आणि प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे बेटा? 9. मग या दोघांचा ऍव्हरेज म्हणजे काय रे? या दोघांचा ऍव्हरेज म्हणजे संत पाण्यातला वेग. मग बघा, 9 आणि 5 14, आणि 14चे निम्मे 7 किलोमीटर प्रति तास हा कशाचा वेग असेल बेटा? तर संत पाण्यातला. पण आपल्याला विचारलं कशाचा वेग? प्रवाहाचा वेग. मग बघा, विरुद्ध दिशेने जातानाचा वेग किती आहे? 5. विरुद्ध दिशेने जातानाचा वेग आहे 5. प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग आहे 9, आणि संत पाण्यातला वेग किती आला बेटा? 7. कसा आला रे 7? 9 आणि 5 14, आणि 14चे निम्मे 7. मग विचारलं काय? तर प्रवाहाचा वेग. मग प्रवाहाचा वेग म्हणजे 9 आणि 7 मधला फरक काढा, किंवा 5 आणि 7 मधला फरक काढा, तो असेल प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग विचारला तर प्रवाहाचा वेग काढताना बेटा एकतर तुम्ही 9 आणि 7 मधला फरक घेऊ शकता, किंवा 7 आणि 5 मधला पण फरक घेऊ शकता. दोन्ही फरक सारखे असतात. 7 आणि 5 मधला फरक 2, आणि 9 आणि 7 मधला फरक सुद्धा किती आहे? 2. म्हणजे हा असेल तुमचा प्रवाहाचा वेग. ठीक आहे, चला. एक खल्लासी 48 किमीचे अंतर. बघा, एक खल्लासी 48 किमीचे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासामध्ये पार करतो. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती? बेटा डायरेक्ट शॉर्टकट मध्ये सांगतो. बघा आता इथं काय लिहायचं रे? विरुद्ध. इथं काय लिहायचं बेटा? संथ. आणि इथं लिहायचं दिशेने. सोपी पद्धत. बघा,
डायरेक्ट शॉर्टकट सांगतो आता. हा. एक खल्लासी 48 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने, आपण इथे येऊ. एक खल्लासी किती अंतर? 48 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासामध्ये पार करतो. 8 6 48, 8 6 48 म्हणजे त्या खल्लास्याचा प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग किती आहे? 48 किमी 8 तासात. 8 6 48 म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग आहे 6. जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12 तास लागतात. किती तास लागतात? 12 तास लागतात. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर परतण्यासाठी, तितकेच म्हणजे जेवढं गेला होता तेवढंच अंतर परत यायचंय 48, आणि परत येण्यासाठी विरुद्ध दिशेने किती तास लागतात? 12. म्हणजे 12 चोक 48. म्हणजे याचा अर्थ त्या खल्लाशाचा प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग होता 6 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग होता 4. आता त्याचा संत पाण्यातला वेग किती असेल बघा? संत पाण्यातला वेग किती असेल त्या जहाजाचा? तर या दोघांचा ऍव्हरेज म्हणजे 4 आणि 6 यांची बेरीज करा. 4 आणि 6 ची बेरीज आहे 10. 10 चे निम्मे 5. किती झाले बेटा? 5 किलोमीटर प्रति तास. हा झाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग. हा झाला प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग. आणि 6 4 10, 10 चे निम्मे 5 हा झाला संत पाण्यातला वेग. आता विचारलं होतं प्रवाहाचा वेग किती? प्रवाहाचा वेग म्हणजे या दोघातला फरक काढा किंवा मग या दोघातला फरक काढा. कुठलाही फरक काढला तरी चालतो. ठीक आहे, आपण इथला फरक काढू. 5 आणि 4 मध्ये फरक किती आहे? 1 चा. म्हणजे प्रवाहाचा वेग किती आहे रे? प्रवाहाचा वेग आहे 5 आणि 4 मधला फरक आहे 1 किलोमीटर प्रति तास. आणि इथं जर विचार केला 6 आणि 5 मधला फरक किती आहे, तर तो सुद्धा 1 किलोमीटर प्रति तासच आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 1 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाचा वेग असायला पाहिजे. चला पुढं. अंजू व सध्याच्या वयाचे गुणोत्तर 13 जसे 17 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 जसे 15 होते, तर त्यांची आजचे वय किती? पहा, 2 मुली आहेत. एक आहे बेटा अंजू आणि दुसरी आहे संध्या. यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 13 17 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 15 होते, तर त्यांची आजचे वय किती असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, आपण पहिल्यांदा जाऊ पद्धतीनं. सध्या बघा, सध्याची कंडिशन अंजू आणि संध्या कोण आहेत रे मुली? एक अंजू म्हणजे ए आणि संध्या म्हणजे एस. यांचं सध्याचं गुणोत्तर किती आहे बेटा? यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर 13 जसे 17. म्हणजे अंजूचं वय आपण सध्या 13x मानू आणि संध्याचं वय सध्या आपण 17x म्हणू. पहिल्यांदा पद्धतीनं पुन्हा शॉर्टकट सांगतो. सध्या जर पाहिलं तर अंजूचं वय आहे 13x आणि संध्याचं वय आहे 17x. आता 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 11 15. किती होतं रे? 11 15. कधी? 4 वर्षापूर्वी. मग अंजूच्या वयातून 4 मायनस करा, 13 मायनस 4, आणि संध्याच्या वयातून 4 मायनस करा, 17x मायनस 4. बघा, अंजूचं वय किती होतं? 13x. सध्याचं 4 वर्षापूर्वी 13x मायनस 4. अंजूचं 13x मायनस 4 आणि संध्याचं 17x मायनस 4. आणि 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे बेटा? 11 जसे 15. ठीक आहे, चला 11 जसे 15. आता तिरकस गुणाकार करा. 15 न 13x ला गुणलं, 15 10 150 आणि 15 3 45, 195x. किती होणार? 195x. 15 न 13x ला गुणलं 195x. 15 न निगेटिव्ह 4 ला गुणलं, 15 चौक 60, निगेटिव्ह 60. आता 11 न 17 ला गुणा, 17 10 170 आणि पुन्हा 17 1 17 म्हणजे 187x. किती रे? 187x. आणि 11 न निगेटिव्ह 4 ला गुणलं, 11 चौक 44, निगेटिव्ह 44. आता काय करा बेटा, 187 ला डावीकडे घ्या आणि निगेटिव्ह 60 ला उजवीकडे पाठवा. काय होईल पहा, 195x मायनस 187x बरोबर निगेटिव्ह 44. आणि निगेटिव्ह 60 ला इकडे पाठवलं तर पॉझिटिव्ह किती होईल रे? 60. बरोबर, निगेटिव्ह 60 ला तिकडे पाठवलं, पॉझिटिव्ह 60.
195 मधून 187 मायनस केले तर राहतात 8x. आणि इकडं एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह दोघांचा फरक आहे 16 आणि साईन मोठ्या संख्येचा. x बरोबर 16/8, x बरोबर 8 दुनी 16. x ची किंमत किती मिळाली आपल्याला बेटा 2. x ची किंमत किती मिळाली 2. मग आपल्याला काय विचारलं होतं रे, त्यांची सध्याचे वय किती. मग मला सांगा अंजूचं सध्याचं वय किती आहे बेटा 13x, म्हणजे 13 गुणिले x ची किंमत किती मिळाली, अंजूचं सध्याचं वय आहे 13x, म्हणजे 13 गुणिले x ची किंमत आहे 2, 13 दुनी 26. संध्याचं सध्याचं वय किती आहे बेटा 17x, मग 17x म्हणजे 17 गुणिले x ची किंमत आहे 2, 17 दुनी 34, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तर त्यांची सध्याचे वय अंजूचं 26 आणि संध्याचं किती आहे बेटा 34. बघा बरं 26 34 अनुक्रमे 26 आणि 34 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 2 आहे 26 आणि 34 वर्ष. आता ही झाली आपली मेथड. बघा पुन्हा एकदा सांगतो, सध्याचं अंजूचं वय 13x, संध्याचं 17x. 4 वर्षापूर्वी अंजूचं 13x - 4, संध्याचं 17x - 4 आणि 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 11 जसे 15. मग आपण हे समीकरण सोडवलं तर आपल्याला x ची किंमत किती मिळाली 2. ठीक आहे, आता कशी मिळाली आपण पाहिलं. मग आता डायरेक्ट बघा, या 2 ला जर आपण इथं ठेवलं तर अंजूचं सध्याचं वय 13 गुणिले 2, 13 दुनी 26 आणि 17 दुनी 34, 26 आणि 34. ठीक आहे, ही झाली पद्धत. आता पहा या ठिकाणी शॉर्टकट पाहू आपण कसं लक्षात घ्यायचं. पहा आता शॉर्टकट, चला शॉर्टकट बघा काय, सध्या त्यांचं गुणोत्तर किती आहे, सध्याचं गुणोत्तर अंजू आणि संध्या यांचं सध्याचं गुणोत्तर आहे 13 जसे 17 आणि 4 वर्षापूर्वी अंजू आणि संध्या 13 जसे 17 कधी सध्या, आणि 4 वर्षापूर्वी किती आहे बेटा 11 जसे 15. ठीक आहे, चला आता एक लक्षात ठेवा की सध्या अंजूचं आणि संध्याचं वयाचं गुणोत्तर 13 जसे 17 आणि 4 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर आहे 11 जसे 15. आता लक्षात काय घ्यायचं बेटा, हा फरक सारखा आहे का, 13 आणि 11 मध्ये फरक आहे 2चा आणि 17 आणि 15 मध्ये फरक आहे 2चा. ठीक आहे, मग आता इथं फरक आहे 2चा, सारखा फरक आहे ना, 13 आणि 11 मध्ये 2चा फरक आणि 17 आणि 15 मध्ये पण 2चा फरक. मग हे 2 कशाच्या बरोबर आहे, तर या 4च्या, 4 वर्षापूर्वी 4च्या. ठीक आहे, मग इथं फरक आला 2चा आणि इथं फरक होता 4 वर्षापूर्वी, म्हणजे 4 वर्षाचा फरक होता ना. मग आता हे 4 म्हणजे 2च्या किती पट आहे बेटा, दुप्पट. हे 4 या 2च्या किती पट आहे, दुप्पट. मग आता आपल्याला विचारलं काय, तर अंजूचं सध्याचं वय किती आणि संध्याचं सध्याचं वय किती. मग दुप्पट म्हणजे 2, दुप्पट म्हणजे 2, या दुपटीनं 13 ला गुणलं 13 दुनी 26 आणि या दुपटीनं जर 17 ला गुणलं तर 17 दुनी 34. त्यांचे वय किती असायला पाहिजे 26 आणि 34. ठीक आहे, 2 ची दुप्पट 4, मग या दुपटीनं 13 ला गुणलं 26, या दुपटीनं 17 ला गुणलं तर 34 यायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो बघा, हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 11 जसे 9 आहे आणि 15 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 3 होते, म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय किती. चला बेटा पद्धतीने पाहू. आज आज कंडिशन काय आहे, तर हरप्रीत म्हणजे H आणि गुरुप्रीत म्हणजे काय रे G. चला सांगा बरं, हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलं आपल्याला 11 जसे 9. मग हरप्रीत आणि गुरुप्रीत यांचं आजचं गुणोत्तर 11 जसे 9, आपण हरप्रीतचं आजचं वय 11x मानू आणि गुरुप्रीतचं किती मानू बेटा 9x मानू. ठीक आहे, 15 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी म्हणजे काय, हरप्रीतचं किती असेल 11x - 15 आणि गुरुप्रीतचं किती असेल 9x - 15. 15 वर्षापूर्वी यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं रे 4 3. ठीक आहे,
चला आता 3 न 11 गुणलं 33x, 11x न 3 ला गुणलं 33x, निगेटिव्ह 15चा आणि 3चा गुणाकार निगेटिव्ह 45. आता 4 न इकडे गुणा, 4 न 9 ला गुणलं 4 9 36x, 4 न 15 ला गुणा, 15 चोक 60, निगेटिव्ह 60. ठीक आहे, बाजू बदला. आता बाजू बदलता काय होईल, तर 33 ला उजवीकडे पाठवा आणि 60 ला डावीकडे घ्या. इकडे कोण आहे बेटा, निगेटिव्ह 45, तो 60 इकडे आला तर काय होईल रे, प्लस 60, आणि इकडं 36x मायनस 33x. चला आता एक नंबर निगेटिव्ह आहे, एक नंबर पॉझिटिव्ह आहे, दोघातला फरक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, दोघातला फरक आहे 15चा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 60चं पॉझिटिव्ह, आणि 36x मधून 33x मायनस गेले तर 3x राहतात. किती x राहतात रे, 3x. मग x बरोबर 15/3. x बरोबर किती बघा, x बरोबर हे 15 आणि गुणाकारात कुठे गेला, भागाकारात. x बरोबर 3×5=15. आपल्याला x ची किंमत मिळाली 5. आपल्याला विचारलं काय होतं बेटा, गुरुप्रीतचे आजचे वय किती, बघा इथं गुरुप्रीतचे आजचे वय किती आहे, 9x आहे. 9x म्हणजे 9 गुणिले x ची किंमत आहे 5, म्हणजे उत्तर आहे 9×5 = 45 वर्ष. पर्याय क्रमांक 2. अलग लक्षात, x ची किंमत किती मिळाली 5, गुरुप्रीतचं आजचं वय 9×5 = 45, हरप्रीतचं आजचं वय 11×5 = 55 जर विचारलं असतं तर. ठीक आहे, चला पुढं शेवटचा प्रश्न. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. बघा, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. बघा बेटा, आता लक्षात ठेवा, बेरीज कधीची आहे रे, आजची, आणि गुणोत्तर कितीचं आहे, 7 वर्षापूर्वीचं. आपण काय करू, गुणोत्तर जर 7 वर्षापूर्वीचं दिलं असेल तर बेरीज पण 7 वर्षापूर्वीची किती आहे पाहू. बघा, 7 वर्षापूर्वी गुणोत्तर, 7 वर्षापूर्वी त्या तिघांचं गुणोत्तर कसं आहे, तर 4:6:7. ठीक आहे, 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 4:6:7. मग 7 वर्षापूर्वीची बेरीज, 7 वर्षापूर्वीची बेरीज बेटा, यांची आजची बेरीज किती आहे रे, 72. आजची बेरीज आहे 72 तिघांची. मग 7 वर्षापूर्वीची बेरीज म्हणजे प्रत्येकाचं 7 7 7, म्हणजे 7 त्रिक 21 मायनस करावं लागतील. मग 72 मायनस 21 बरोबर किती झाले रे, 51. 72 मायनस 21 किती झाले, 51. म्हणजे 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे 4:6:7 आणि 7 वर्षापूर्वीची बेरीज आहे बेटा 51. मग आता आपण काय करू, त्या तिघांचं पण 7 वर्षापूर्वीचं वय काढू आणि मग त्याच्यामध्ये 7 7 प्लस केलं की त्यांचं आजचं वय मिळून जाईल. चला, 7 वर्षापूर्वी त्यांचं वय कसं असेल, 51 ला कितीने भाग द्या. आता हे 51 ला कितीने भागायचं, 7 वर्षापूर्वीची बेरीज 51 आणि 7 वर्षापूर्वीच्या गुणोत्तराची बेरीज 6 4 10, 10 7 17, 17 त्रिक 51. किती आलं बेटा, 3 आलं. बरोबर, आता 3 आलं तर 3 न जर आपण या 4 ला गुणलं तर त्यांचं कधीच वय मिळणार रे, 7 वर्षापूर्वीचं. बघा, मग 3 चौक 12, 3 चौक 12 हे झालं 7 वर्षापूर्वीचं वय. मग 3 चौक 12, 12 मध्ये पुन्हा 7 प्लस करा, किती झाले, 19. अलग लक्षात, पुन्हा एकदा बघा, 51 ला आपण कितीनं भागलं, 51 ला या तिघांच्या बेरजेनं म्हणजे 17 न भागलं की त्याला भागाकार 3. आता 3 न जर आपण 4 ला गुणलं तर 3 चौक 12 हे पहिल्या व्यक्तीचं कधीचं वय मिळालं, 7 वर्षापूर्वीचं, पण विचारलं आपल्याला आजचं वय. ठीक आहे, मग 7 वर्षापूर्वी पहिल्याचं वय 3 चौक 12, 7 वर्षापूर्वी 12, तर आज किती असेल, 19. त्याच्यानंतर दुसऱ्याचं 7 वर्षापूर्वी 3 6 18, 7 वर्षापूर्वी 3 6 18, तर आज किती असेल रे, 18 प्लस 7 25. तिसऱ्याचं 7 वर्षापूर्वी 3 7 21, 7 वर्षापूर्वी 21, तर आज असेल 21 प्लस 7 किती, 28. म्हणजे तिघांची आजचे वय 19 25 28. पहा बरं, 19 25 28 पर्याय क्रमांक 3 दिसतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो,
आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्नांचं सोल्युशन पाहिलं. अतिशय महत्वाचे, परीक्षेमध्ये हमखास येणारे हे प्रश्न आहेत. आणि आज आपण 15 प्रश्न पाहिले. असेच 15 प्रश्न आपण उद्या पण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.